नागरी विमान वाहतुकीवरील दुसऱ्या आशिया प्रशांत मंत्रिस्तरीय परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरुवात। दिल्ली घोषणापत्र स्वीकारल्याचीही केली घोषणा। मुंबई किनारी मार्ग आणि वांद्रे वरळी सी लिंकला जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। या मार्गामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवासात वेळ आणि इंधनाची मोठी बचत। गेली काही वर्ष आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला यंदा सुमारे 16 कोटींचा नफा। तब्बल 9 वर्षांनी एसटी नफ्यात। महामुंबईला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी MMRDA आणि जागतिक आर्थिक मंच यांच्यात मुंबईत महत्त्वपूर्ण करार। आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सरसकट लाभ देण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत। राज्यातही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न। पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी गणेशोत्सवासाठी जाणं हिंदू परंपरेचा भाग, त्याला विरोधकांनी राजकीय रंग देणं अत्यंत दुर्दैवी, पीयूष गोयल यांची टीका। 5 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर आज गौरी गणपतीचं भक्तिमय वातावरणात विसर्जन। प्रशासन सज्ज। चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत कोरियाचा 3-1 असा पराभव करत भारताची उपांत्य फेरीत धडक। आणि ज्येष्ठ मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांचं अल्पशा आजारानं नवी दिल्लीत निधन। सर्व स्तरातून येचुरी यांना श्रद्धांजली अर्पण।